हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। मुंबईतल्या पायधुनीत अल्पवयीन मुलीवरती इमारतीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक, संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी। नवी मुंबईच्या नेरूळमधील धक्कादायक घटना, एका माथेफिरूचा पोलिसावरती धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विनायक राऊतांच्या सुनेचे सासरच्या मंडळींवरती अघोरी पूजेचे आरोप। तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली। विनायक राऊतांनी फेटाळले सुनेचे आरोप, कुटुंबावरती खोटे आरोप केल्याचं म्हणत कोर्टात न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे दिल्लीसोबत हॉटलाईनवरती बोलतात, भाजप वापसीवरून महाजनांचा टोला, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरूनही दोन्ही नेत्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी माहिती, आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचं केलं स्पष्ट। बोगस बियाणं प्रकरणात अमरावती, अकोल्यासह राज्यातील अनेक भागात गुन्हे दाखल, तर सरकारची शेतकऱ्यांसोबत लबाडी, यशोमती ठाकूर यांची टीका। सांगलीच्या मिरजमध्ये श्रेयवादाची लढाई, पंचायत समितीच्या इमारतीचं काल जयंत पाटलांनी उद्घाटन केल्यानंतर आज मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते झालं उद्घाटन। कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली, संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित। अमेरिकेकडून इराणवरती पुन्हा हल्ला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य। हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद, हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार इराणी लष्कराचा इशारा। दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया मुंबईत पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका 7 वर्ष निष्पाप अल्पवयीन मुलीवरती इमारतीच्या वॉचमनने बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडलेली आहे। या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसर तीव्र संतापाची लाट या परिसरात बघायला मिळाली। संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये वेढा घालत जोरदार निदर्शनं केली आहेत। या संपूर्ण प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तात्काळ कायदेशीर पावलं उचलत गुन्हा दाखल केलाय। अत्याचार करणाऱ्या संबंधित नराधम सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली जाते। वो हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी सेक्शन लगवाया है। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। एक विशेष बातमी आपण बघूया। ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सुनेने केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊतसह 9 जणांविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंधश्रद्धेमधून आपल्याला विविध बाबाबुवांकडे घेऊन गेल्याचा आरोप त्यांच्या सुनेनं केलाय। दरम्यान विनायक राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। मात्र या निमित्ताने विनायक राऊतांच्या कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावरती आलाय।
विनायक राऊत अडचणीत? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले उतारे करत होते. राऊतांच्या सुनेचे गंभीर आरोप. आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ. विनायक राऊतांनी आरोप फेटाळले. हे 12 करोड रुपये मागितले, दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला. ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत. ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत हे अडचणीत आले, कारण विनायक राऊतांविरोधात त्यांच्या सुनेनंच गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबातील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी अघोरी बाबांकडे नेल्याचा आरोप विनायक राऊतांच्या सुनेनं त्यांच्यावर केलाय. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. विनायक राऊतांच्या सुनेनं तिचे पती गीतेश राऊतां विरोधात आरोपांच्या फैरी टाकल्या. त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. दरम्यान सुनेनं केलेले हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळले. पैसे उकळण्यासाठीच हे निराधार आरोप केल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत. इतकी वर्ष अन्याय होत होता तर इतक्या वर्षांनंतर तक्रार का केली, असा सवाल विनायक राऊतांनी केलाय. त्यावरून त्यांची सून काय बोलली आहे पहा. त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत. यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. दरम्यान विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांनंतर सिंधुदुर्गातील फिरोज शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
त्याला अटक करण्यात आली असून 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. काही गोष्टीचं नाही, सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुलं चढणं किंवा चादर घालणं ह्याच काम असतात. मग बाकी काय काम नसतं सर. म्हणलं येईल तुमच्या लक्षात, मग म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं, ह्या हाडा कोंबे हाडा, तर असली काम होणार नाही. बकरो हाडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे. जादू टोंड करूचं काही विषयच नाही सर. तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं त्यांनी, माझ्यावर केला काय केलं असं काय काय, हे असं ह्या नाही असा, ह्या कसा, ह्या एक राजकारण त्यांचा असा. सुनेनं केलेल्या आरोपांमुळे विनायक राऊतांच्या कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. त्यामुळे सुनेनं केलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार विनायक राऊत अडचणीत आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. दरम्यान या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खणाखणी झाली आहे. बघूया. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्याचं सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने. नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्ये मातोश्रीवर बी बंगालचा काळा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामध्ये कुठे सूड भागणू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल.